हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीमध्ये फेर मतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर। परळीमधील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहिती नाही, निवडणूक आयोग चौकशी करेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामधील आरोपी विशाल अग्रवालसह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा। पुणे अपघात प्रकरणामध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नाही, श्रीमंत बाबाचा मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन। निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताची चौकशी करा, धंगेकरांची मागणी। आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये आले होते, आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरे यांच्यावर आरोप। सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आमदार। आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत, मात्र आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। पुणे शहरातील बार मालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन। पुणे अपघाताच्या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न, कडक कारवाई करण्यात आली, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांनी श्रीकांत पाटलांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सावजी यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 5 पालकमंत्र्यांची दांडी। रात्री 11:30 वाजता मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर, पालकमंत्र्यांचं कारण। अकोल्यामध्ये पारा 45.5 अंशांवर, यवतमाळमध्ये 43.5 तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.2 अंश तापमानाची नोंद। मुंबई, ठाणे, पालघरला सुद्धा उष्णतेचा येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।